नाही, असं आहे की सन्मान्य राजसाहेबांनी जो पाठिंबा जाहीर केला होता शिवतीर्थावर तो बिनशर्त होता. आमची अशी कुठलीही अट नव्हती की हा उमेदवार पाहिजे किंवा तो उमेदवार नको, अशा प्रकारची कुठलीही पक्षातर्फे अट घालण्यात आलेली नाही. पाठिंबा होता तो बिनशर्त होता आणि तो सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांसाठी होता. मला तर वाटतं कुठल्या पक्षाने कुठला उमेदवार द्यावा हा ज्याचा त्या पक्षाचा वैयक्तिक विषय आहे, त्याच्यामध्ये आमचा काही से नव्हता. आणि विषय राहिला शालू वहिनींनी जी भूमिका मांडली त्याच्याबद्दलचा, मला असं वाटतं त्यांचं वैयक्तिक मत होतं, ते पक्षाचं मत नाही. दक्षिण मुंबईमध्येही बाळा नांदगावकर यांच्या नावाची सुरुवातीला चर्चा होती, असं म्हटलं जात होतं किंवा राज ठाकरेंनी म्हटलं होतं की चिन्ह एक विषय बनला होता. तर आता पुढच्या काळात वायकर असतील किंवा आम्ही ज्या पद्धतीने यांचा प्रचार मनसे पूर्णपणे ज्या पद्धतीने आम्ही इतर उमेदवारांचा प्रचार करतोय त्याच पद्धतीने महाराष्ट्र सैनिक त्यांचा सुद्धा प्रचार करतील.